जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी दुपारी मोठा औद्योगिक अपघात झाला. मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या युनिट क्रमांक F13 मध्ये नायट्रोजन गॅस गळतीमुळे 4 मजुरांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयातील ICUमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडला. कारखान्यात नियमित काम सुरू असताना अचानक नायट्रोजन रिएक्शन टाकीतून गॅस गळती सुरू झाली. काही क्षणांतच गॅस संपूर्ण युनिटमध्ये पसरला आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत 6 मजूर गॅसच्या संपर्कात आले. त्यांना तातडीने शेजारच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव यांना मृत घोषित केले, तर रोहन शिंदे आणि निलेश हाडल हे गंभीर जखमी आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार मृत्यूचे कारण गुदमरल्याने झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील अग्निशमन पथकाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले, मात्र परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. बोईसर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. प्राथमिक चौकशीत सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. उल्लेखनीय आहे की बोईसर तारापूर MIDC हा देशातील सर्वात मोठ्या रासायनिक व औषध उद्योग क्षेत्रांपैकी एक आहे. येथे वारंवार आग लागणे, गॅस गळतीसारख्या घटना घडत असल्याने औद्योगिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज बोईसरमध्ये संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान मेडले फार्मा या कंपनीमध्ये गॅस किंवा कुठल्या तरी केमिकलची गळती सदृश असा प्रकार होऊन त्यात 4 कंपनीचे कामगार हे मयत झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली. त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता असं कळालं की एक मेडले फार्मा या कंपनीमध्ये अल्बेंडाझोल नावाचं केमिकल तयार होतं. त्यामध्ये 6 कामगार ह्या सफोकेशन किंवा गॅस गळतीमुळे त्यांना तात्काळ शिंदे हॉस्पिटल बोईसर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यापैकी 4 कामगार नामे ते 4 मयत झाले आणि 2 अजूनही ICUमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास बोईसर पोलीस आणि बाकी यंत्रणा करत आहेत. प्राथमिक काय रिझन काय आहे? एकंदरीत सध्या तरी सध्या जे जखमी उपचार घेत आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसते की सफोकेशन हे एक सध्या तरी आपण कारण सांगू शकतो, पण बाकी कुठला गॅस किंवा काय ते आता तपासात निष्पन्न होईल. ते 900च्या आसपास केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपन्यामध्ये हजार्डस अतिसंवेदनशील अशा प्रकारच्या कंपनी आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी मेडली जी कंपनी आहे या कंपनीमध्ये 5 वाजता अचानक त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या वायूच्या त्या ठिकाणी त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 लोक जे आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना त्या ठिकाणी ती दगावले आहेत आणि 2 जे पेशंट आहे ते 2 जे रुग्ण आहे ते सध्या तरी अनकॉन्शियसमध्ये आहे आणि हळूहळू त्यांची त्या ठिकाणी प्रकृती सुधारत आहे. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या बोईसरमध्ये जे आपले सेफ्टी डायरेक्टर आहे किंवा MPCB आहे किंवा MSCB आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांचं बिलकुल त्याचे नियंत्रण नाही आणि परिणामस्वरूप अशा प्रकारच्या घटना सतत त्या ठिकाणी घडत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माझी शासनाला सुद्धा त्याची एक विनंती राहील की पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे MIDC विभाग यांनी एक संयुक्तपणे त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चर ऑडिट करून त्या कंपन्यांचे जे जुने जे काय मशिनरी आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मॉडिफाय करून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि दुर्दैवी जे मृत्यू पावलेला आहे त्या कंपनीने जास्तीत जास्त त्या ठिकाणी कम्पेन्सेशन द्यावं असं या भागातील आमदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो. भाऊ गेला आमचा, त्यांचं काय गेला?
काय त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स नाही, 2 तास ते लोक गेटवर ठेवून देतात माणसाला. तर माणुसकीच्या नात्याने तर त्यांनी आमच्या भावाला वाचवायला पाहिजे.